पावसाळा म्हणजेच सह्याद्रीचा सण आणि या सणात आज आपण पाहणार आहोत एक असं निसर्ग दृश्य जे केवळ डोळ्यांनी नाही तर हृदयाने अनुभवायचं असतं. कुंभे धबधबा. इट्स मॅजिकल. 30 ते 40 मिनिटांमध्ये आम्ही तिथे जातोय. मित्रांनो, कुंभे वॉटरफॉल अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर राहिलाय. पाय घसरला की डायरेक्ट प्रवीण पूजाला घेऊन एकदमच खाली. पिनॅकल पॉइंट भारी आहे पण जायचा रस्ता खूपच भयंकर आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत कुंभे वॉटरफॉलला, म्हणजे इथल्या पॉइंटला येणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथल्या प्रवासाची सुरुवात आपली इथून नाही होणार, कारण की सुरुवात होणार आहे आपली पुण्यातनं. चला आजच्या प्रवासाची सुरुवात करूया. मित्रांनो, आता तामिनी घाटात आहे. तामिनी घाटातनं जातोय. तामिनी घाट म्हणजे पुण्यातला, म्हणजे पुण्या शेजारचा सगळ्यात भारी असा घाट. या घाटातनं अनेक लोक कधीतरी आपण या घाटातनं जावं असं म्हणत असतात. तोच हा घाट. या घाटातनं जातोय. एक अजून 1.5 तासाचा प्रवास राहिला आहे. 1.5 तासात आपण कुंभे वॉटरफॉलच्या तिथं जाऊयात. पण या ठिकाणी मला काही ड्रोन शॉट घ्यायचे होते तामिनी घाटातले, पण कधी धुकं येत आहे. आता धुकं गेलं पण पाऊस आहे. तर असा हा घाट आहे. अतिशय सुंदर असा घाट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण ड्रोन शॉटमधनं पाहिलं की किती सुंदर तामिनी घाट दिसत होता. तामिनी घाट इतका सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये इथं आपल्याला खूप सारे धबधबे बघायला मिळत असतात. शनिवार रविवारी इथं भयंकर गर्दी असल्यामुळं आपल्याला ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करता येत नाहीत. पण तुम्ही जर एक्सप्लोअर करण्याची तुमची चांगली इच्छा आहे तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार या ठिकाणी यायचं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी घालवता येईल. मित्रांनो, आता या ठिकाणी येऊन थांबलो मी. सणसवाडी चौक, या चौकाला सणसवाडी चौक असं म्हटलं जातं. तामिनी घाटातनं आपण खाली आलो. तामिनी घाट उतरून खाली आलं की या चौकात येतो. आणि या चौकातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लेफ्ट घ्यायचं. लेफ्ट घेऊन निजामपूर जे आहे त्या बाजूला जायचं, म्हणजे निजामपूरच्या रस्त्याला जायचं. आणि गुगल मॅप टाकलं तर एकदम अतिशय न चुकता आपण कुंभे वॉटरफॉलच्या तिथं जातो, कुंभे गावात. तर आता पुढचा प्रवास लवकरच संपल. 30 ते 40 मिनिटांमध्ये आम्ही तिथं जातोय. मित्रांनो, कुंभे वॉटरफॉल अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर राहिलाय. पण तुम्ही बघू शकता असला भयंकर पाऊस पडतोय ना, खूपच पाऊस चालू झालाय. त्यामुळं आम्हाला तो वॉटरफॉल क्लिअर बघता येतो का नाही काय अजून काय सांगू शकणार नाही. तिथे गेल्यानंतरच कळलं आपल्याला की तिथं धुकं आहे का पाऊस आहे की नेमकं काय काय घडणार आहे यांच्यासोबत. नशीबच म्हणायचं पाऊस थांबला या ठिकाणी. तरी आहे थोडासा पाऊस. आता तुम्ही बघू शकता इथला निसर्ग काय म्हणतोय. आणि त्याच्या शेजारी आहे हा बोगदा. या बोगद्यातनं, ह्या टनलमधनं आपण पास केलं की आपल्याला समोरच एक नदी लागणार आहे. आणि ती नदी म्हणजेच कुंभे वॉटरफॉलची ती नदी असणार आहे. आणि तिथून पडणारं पाणी इतकं सुंदर दिसतंय, त्याला आपण कुंभे वॉटरफॉल म्हणतो. तर हा फक्त आपल्याला बोगदा पास करायचा आहे. आता माझी भिजण्याची तर अजिबात इच्छा नाही, पण आता पर्याय नाही. रेनकोट घालून तरी आपल्याला पलीकडे जावंच लागणार आहे. काय कमाल वातावरण झालं या ठिकाणी मित्रांनो. खरंच मला वाटलं होतं पाऊस थांबणारच नाही, पण पाऊस थांबला. आणि आता थोडंसं मला बरं वाटू लागलं, कारण आपल्याला धबधबा क्लिअर बघायचा असेल तर पाऊस नसला पाहिजे आणि धुकं सुद्धा नसलं पाहिजे. चला लवकरच आता हा आपण टनल पास करूयात. मी आता पलीकडे जातो.
एक नंबर क्वालिटी झालेली आहे या ठिकाणी. मित्रांनो, आता मी इथून गाडी वर घेतली आणि इथं पार्क केली. आता इथं जे बांबू लावले त्याच्यावरनं आपण आता ठरवू शकतो की इथल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतनं इथं सेफ्टीसाठी ते बांबू लावलेत, म्हणजे आपल्याला आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि समोरच हा तो टनल आहे, त्या टनलमधनं आपण आता आलो. आता जमलं तर आपण काही ड्रोन शॉट घेऊयात, म्हणजे तिथला टनल आपल्याला वरून दिसेल. आणि या ठिकाणी धुकं क्लिअर झालं तर आपल्याला वॉटरफॉल क्लिअरली पाहता येईल. आता वातावरण थोडंसं क्लिअर झालंय, त्यामुळं पटकन ड्रोन फ्लाय केला पाहिजे, कारण की आपल्याला तो जो पाहिजे ना शॉट, तो शॉट आपल्याला ह्या वातावरणात मिळू शकतो, कारण की धबधबा फक्त वातावरण क्लिअर झाल्यावरच बघू शकतो. तर या ठिकाणी सरांनी ड्रोन फ्लाय केलेला आहे. ह्या दोन्ही सांदीचा अशा खाली झालं चालू. ही काय वर दाबायची फक्त. टनल पार केला आणि अचानक आम्ही पोहोचलो थेट धबधब्याच्या टॉपला, म्हणजे अगदी जिथून नदी वाहते आणि काही क्षणांनी ती नदी थेट खाली कोसळते, कुंभे धबधबा म्हणून. आमचं सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, कसा दिसत असेल हा धबधबा वरून. आणि मग ड्रोन उडवला आणि समोर आला नजारा जो फक्त अनुभवायलाच हवा. मित्रांनो, कमाल शॉट होते ना. आता तिथून आम्ही ड्रोन शॉट फिरवले थोडेफार आणि खूप मजा आली. खरंच कुंभे वॉटरफॉल हा एक नंबर दिसतो. आणि आता आम्ही पुढे जातोय आणि तो जी मुलं उभारलेला जो पॉइंट आहे का, तिथे गेल्यानंतर भारी असा शॉट मिळतो, पण तिथला जाण्याचा रस्ता अतिशय खतरनाक आहे. तरी पण आम्ही आता प्रयत्न करतोय तिकडे जाण्याचा. जर तिथं आम्ही पोहोचलो तर आमचे सुद्धा तसेच काही शॉट्स मिळतील. तर आम्ही जातोय तिकडे. इथं गाडी लावली. गाडी बघा ना कुठपर्यंत आली, एकदम इथल्या कड्यापर्यंत. आणि समोरच्या डोंगरावर थोडंसं ऊन पडले, त्यामुळे भारी वाटतंय. या ठिकाणी आता सेफ्टीचं काम चालू आहे, म्हणजे इथं बांबूचं एक रेलिंग बनवली जाणार आहे. कालांतराने ती लोखंडाची पण बनवतील. आणि खाली इतकं खोल आहे, काय भयंकर आहे. आणि आपल्याला झाडामुळं क्लिअर दिसत नाही, पण थोडासा कुंभे वॉटरफॉल खाली पडताना दिसतोय, पण इथून क्लिअरली आपल्याला तो व्ह्यू दिसत नाही. आणि तो जो आयकॉनिक शॉट आहे त्यासाठी आपल्याला तिथे जावं लागणार, जी मुलं त्या ठिकाणी बसून उभारून फोटोशूट करतायत, तिथं जावं लागणार त्या आयकॉनिक शॉटसाठी. आणि एकदम पठारी भागातनं जर आपल्याला कुंभे वॉटरफॉल पूर्णपणे बघायचा असेल तर ते समोरचं जे डोंगर आहे त्या ठिकाणी काही मुलं उभारले, तिथं जावं लागेल. तर आता आपण इथनं निघूयात. मित्रांनो, आता आमची ही जी सफर चाललेली आहे, अच्छा रेनकोट या ठिकाणी पडला आहे, ती खालच्या त्या पिनाकलपाशी चालली, जिथून आपल्याला आयकॉनिक शॉट मिळणार आहे. फक्त आम्ही पोहोचूच तर पाऊस नाही आला पाहिजे आणि धुकं पण जास्त नाही झालं पाहिजे, जेणेकरून आम्हाला ड्रोनमधून भारी असा शॉट मिळेल. काय रस्ता आहे भारी एकदम. मित्रांनो, खालचा शॉट आपल्याला एक नंबर क्वालिटीचा मिळणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला हा रस्ता सुद्धा पाहिला पाहिजे. इतका स्लिपरी झालाय आणि एकदम खडं आपल्याला खाली जायचंय. आधी पूजाला आम्ही पुढे पाठवलं, म्हणजे रस्त्याची क्वालिटी आधी ती आम्हाला सांगेल. तुझा फोन माझ्याकडे आहे का? सिरियसली? ए, तुझा फोन माझ्याकडे नाही. हा सिरियसली, माझ्याकडे फोन कसा असेल? 1 2 3 बाई, एवढं वरी मी कसा जातो मारायला? ए, वरी बघ कोणतरी असेल तर त्याला आवाज दे, मला काय करायचं. एकदम खडा रस्ता आहे आणि खाली जायचा रस्ता सुद्धा एकदम खडा आहे. तो पिनॅकल पॉइंट भारी आहे, पण जायचा रस्ता खूपच भयंकर आहे. तरी पण आता आम्ही जातोय. आता अशा ठिकाणी थांबलोय मी, तुम्ही बघू शकताय. पाय घसरला की डायरेक्ट प्रवीण पूजाला घेऊन एकदमच खाली जाईन मी नदीमध्ये.
जर मित्रांनो शक्य झालं तरच इथे या, कारण इथून पाय वगैरे घसरला तर की भयंकर नुकसान होऊ शकतं. थोडासा हार्ड बेस आहे. सावकाश सावकाश सावकाश. ओ माय गॉड, खरंच लयच या ठिकाणी घसरडा मार्ग झालाय, पण यावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. आणि आता मी जस्ट पोहोचतोय. प्रवीण पूजा त्या पिनेकलच्या जवळपास गेलेले आहेत आणि आता मी सुद्धा जातोय. मला वाटतं इकडे मला उजव्याकडल्या बाजूला वॉटरफॉल दिसणार आहे. असा हा नजारा. इथून आपल्याला 5% पण वॉटरफॉल दिसत नाही, म्हणजे आपल्याला वॉटरफॉल 100% बघण्यासाठी तिथं जावं लागेल. आणि तिथला शॉट घेण्यासाठी कंपल्सरी आपल्याकडे मित्रांनो ड्रोनच पाहिजे. आणि 1 मिनिटात आता मी तिथे पोहोचतोय आणि तिथे गेल्या गेल्या नंबर वाईज आधी प्रवीण पूजा, मग मी, असं कसं तरी नंबर वाईज आम्ही तिथला शॉट घेणार आहे, जिथला शॉट असतोय आयकॉनिक शॉट. आणि आज मी तो आयकॉनिक शॉट घेणार आहे. इट्स मॅजिकल, इट्स मॅजिकल. फायनली मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी येऊन उभारलोय या पिनेकल पॉइंटला. आणि आता इथून मी प्रवीणचे आणि पूजाचे चांगल्या प्रकारचे शॉट्स घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता माझा नंबर आला की टक 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 दुग बिग या ठिकाणी. आणि धबधबा आपल्याला इतके वेळ दिसत होता पण आता दिसत नाही. पण आता काय करू शकतो, निसर्ग आहे शेवटी, काय पर्याय नाही. अजून 1-2-3 मिनिटं थांबणार इथं मी आणि शॉट घेण्याचा प्रयत्न करणार आणि इथून निघणार. मित्रांनो, सह्याद्री म्हणजे निसर्गाचं अद्भुत रसायन आणि त्या रसायनात मिसळलेलं एक रहस्यमय रत्न म्हणजे कुंभे वॉटरफॉल. पिनॅकल पॉइंट वरून दिसणारा हा धबधबा इतका भव्य आणि इतका थरारक आहे की एकदा पाहिलात तर विसरता येणार नाही. पण लक्षात ठेवा, इथं पोहोचणं म्हणजे केवळ ट्रेक नाही, ती एक परीक्षा आहे. ज्यांना निसर्गावर जीवापाड प्रेम आहे आणि जोखीम स्वीकारायची तयारी आहे त्यांच्यासाठीच हे ठिकाण आहे. बाकी शक्य नसेल तर फक्त कॅमेऱ्यातूनच अनुभव घेतला तरी पुरेसं आहे. कसं वाटलं? भारी ना? 1 नंबर क्वालिटीचे शॉट होते ना? तर मित्रांनो, आता इथलं आपलं सगळं प्रकरण या ठिकाणी संपलंय आणि पुढचं प्रकरण चालू झालंय म्हणजे चढण्याचं. आणि रस्ता आहे असा. ज्या रस्त्याने आम्ही खाली आलो तो रस्ता येताना थोडासा इझी वाटला, पण जाताना तो रस्ता आमच्यासाठी भयंकर झालेला आहे. कारण ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस एवढं काय म्हणजे चिखल वगैरे झालेला नव्हता. आता पाऊस पडला थोडासा आणि वाट सगळी घसरडी झालेली आहे. तरीसुद्धा आमची पूजा बरीच वर गेली. आता मी आणि प्रवीणसुद्धा पटकन वरी जातो आणि त्या पठारावर जायचं जिथून आपल्याला तो धबधब्याचा प्रॉपर असा व्ह्यू पॉईंट आहे तिथं जाऊयात आणि तिथून काही शॉट घेता आले तर बघूयात आणि आपली ट्रिप टप टप अप टप. इथं गाडी पार्क केली आणि आता दुसऱ्या व्ह्यू पॉईंटला चाललोय. तो व्ह्यू पॉईंट जिथं असे काही बायकर्स लोक जे या ठिकाणी ट्रेकर्स आहेत ज्यांना खाली जायचं नाही, म्हणजे कुठं तो सुळका पॉईंट आहे ना तिथं जायचं नाही, पण इथून त्यांना क्लिअर असा वॉटरफॉलचा नजारा पाहायचा आहे, तर ते या मार्गे येऊन इथं पुढं गेलं का थोडंसं पठारी भाग आहे, तिथं पटांगण आहे चांगलं बसायला आणि तिथं बसून समोरचा नजारा पण 1 नंबर दिसतो आणि बसायला पण चांगली जागा आहे. अशा ठिकाणी आता आपण चाललोय. जस्ट पोचतोय. एक्झॅक्ट माझ्या पाठीमागं तो व्ह्यू आहे.
आणि असा हा नजारा. तर मित्रांनो, अशी ही मैफिल या ठिकाणी सजली आणि आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जिथून आम्हाला कुंभे वॉटरफॉल क्लिअर दिसतोय तिथं बसलोय आणि भेळची पार्टी या ठिकाणी चाललेली आहे. आणि आम्ही आता भेळ खातो, काही शॉर्ट्स घेतो आणि अजून एकदा ड्रोन हवेत उडवावं लागतंय. हां हां या उंच पठारावर उभं राहिलो आणि फिनिक्स पुन्हा हवेत झेपावला, कारण समोरचा कुंभे धबधबा इतका जादुई भासत होता की मनात एकच गोष्ट होती, हे क्षण पुन्हा कैद करायचे. आजचा दिवस अनुभवांनी भरलेला होता आणि हा धबधबा आयुष्यभर लक्षात राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोअर केला. खूप भारी वाटलं आणि खूप भारी शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. तर सह्याद्रीमध्ये आपण कधी आलो तर आपल्याला काय ना काय बघायला मिळते. अनेक इथं हिडन जेम्स असतात, त्यातलाच हा कुंभे वॉटरफॉल. या ठिकाणी तुम्हाला आल्यावर थोडीशी काळजी घ्यावी लागते, बाकी इथला नजारा तुम्हाला खूप भारी असा बघायला मिळतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.